दुसरा 88वा दिवस. इथे मी CBCचे स्टॅम्प देत आहे लॅब फॉर्मवर. हे खूप टाईम कन्झ्युमिंग आहे. तुम्ही पण वापरा ही ट्रिक, कारण की नंतर जाऊन परत स्टॅम्प द्या, मग रिपोर्ट लिहा, ते खूप टाईम वेस्ट करतं. त्याच्या आधीच हे साईड बाय साईड जसं तुम्हाला टाईम भेटेल तसं स्टॅम्प देत राहायचं. त्याच्यानंतर मी पर्सनली इथे एक प्रत्येक सॅम्पलचा क्लॉट चेक करते, कारण की CBCच्या सॅम्पलमध्ये क्लॉट इज नॉट ॲट ऑल अलाउड. आणि ह्या मशीनचं डिटेल इन्फॉर्मेशन, ह्याला कसं ऑपरेट करायचं, काय आहे, कसं आहे, काय मेकॅनिझमवर चालतं, लवकरच येईल त्याचा व्लॉग. आणि काही स्लाईड्स मी स्टेनिंगला लावले होते, तर ते डायल्यूट केले, ओव्हनमध्ये काही वेळासाठी ठेवले आणि आत रिपोर्टिंगसाठी दिले, कारण की हे अबनॉर्मल्सचे स्लाईड्स आहेत, काय PBS आहे, आतमधनं करेक्ट होऊन व्हॅल्यूज आले तर तेच आपल्याला लिहिता येतात आणि ते लवकरात लवकर रिपोर्टिंग केल्या डिस्पॅचही करता येतं. साईड बाय साईड मी 100 सॅम्पलचे रिपोर्ट्सचा फोटो घेतलं होतं आणि साईड बाय साईड मी ती रिपोर्टिंग पण करत होते, कारण की हे खूप टाईम कन्झ्युमिंग